आमची सत्ता येईल तेव्हा हिशेब चुकता करू. आमदार वैभव नाईक. देवगड येथे होऊ दे चर्चा विचारा प्रश्न अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. सुसंस्कृत आणि शांतताप्रिय देवगडात राडा संस्कृती फोफावते. संदेश पारकर. समस्या संदर्भात आपल्याच अपयशाचे बॅनर भाजपने देवगडमध्ये लावले. सतीश सावंत. गेले 8 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ दे चर्चा कार्यक्रम सुरू आहे. मात्र या कार्यक्रमाच्या आयोजनावरून विरोधकांच्या नाकाला मिरच्या झोंबत आहेत. भाजप सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाही, त्यामुळे लोकांकडून भाजप विरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत. हा विरोध ते पचवू शकत नाही, त्यामुळे चर्चेच्या मुद्द्यावरून ते हाणामारीवर येत आहेत. त्यालाही आमचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देत आहेत. भाजपने आमचा पक्ष फोडला, आमदार पळवले, मात्र पक्षाचे कार्यकर्ते आणि जनता ही उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेसोबत कायम आहे, हे आजच्या उपस्थितीवरून दिसून येते. युवा सेनेच्या गणेश गावकर याने तुम्हाला प्रश्न विचारला म्हणून तुम्ही त्याचा हात धरता, मात्र शिवसेनेचा करारी बाणा त्याने तुम्हाला दाखवून दिला. हा प्रकार घडत असताना इथले पोलीस निरीक्षक बगळे हे बग्ग्याच्या भूमिकेत होते. आज तुमच्याकडे सत्ता आहे, ताकद आहे, परंतु त्यांना एकच सांगतो, सत्ता आज आहे तर उद्या नाही, हे लक्षात ठेवा. आमची सत्ता येईल तेव्हा याचा हिशेब चुकता केला जाईल, असा इशारा कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी देवगड येथे दिला. होऊ दे चर्चा विचारा प्रश्न अभियानानिमित्त देवगड कॉलेज रोडवरील कॉलेज नाका येथे आज कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक बोलत होते. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, माजी तालुका प्रमुख ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर, देवगड तालुका प्रमुख जयेश नर, उपतालुका प्रमुख बुवा तारी, रवींद्र जोगल, युवा सेना उपजिल्हा प्रमुख निनाद देशपांडे, युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर, महिला संघटक हर्षा ठाकूर, सायली घाडी, फरीद काझी, सुनील तेली, दत्ताराम तिर्लोटकर, शहर प्रमुख संतोष तारी, वर्षा पवार, आरोही चिंदरकर, राजीव वाळके, सुनील जाधव, प्रमोद वळंजू, सुनील तेली, शिवसेना, युवा सेना, महिला आघाडीचे पदाधिकारी व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, आजी माजी लोकप्रतिनिधीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि या शहरातील सर्व शिवसैनिक आणि उपस्थित आपण देवगडवासी. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असाल की गेल्या 10 वर्षापूर्वी देशाच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीच्या आधी कुठे चाय पे चर्चा, कुठे वाडी पे चर्चा, अशा सगळ्या ठिकाणी 10 वर्षापूर्वी चर्चा झाल्या. आणि या चर्चेमध्ये सर्वसामान्य लोक फसलेच, त्यामध्ये आम्ही पण फसलो. आणि ही चर्चा काय झाली होती आणि या चर्चेचं स्वरूप आता काय आहे, आणि त्यासाठी गेले 8 दिवस संपूर्ण महाराष्ट्रावर होऊ दे चर्चा कार्यक्रम सुरू आहे. खरं तर सिंधुदुर्गात गेल्या 8 दिवसापासून कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गात मात्र कार्यक्रमाला होऊ दे चर्चा म्हटली की विरोधकांच्या नाकाला मात्र मिरच्या झोंबतात, हे मात्र जिल्ह्यात या ठिकाणी दिसून आलं. कारण आपल्या बाजूला काय वस्तुस्थिती आहे याची चर्चा जेव्हा होते की आपल्या बाजूला वस्तुस्थिती विरोधात आहे. आपण जी आश्वासनं दिली होती ती आपल्या सरकारने पूर्ण केली नाहीत, हे लोकांमधूनच या ठिकाणी दिसून येतं. लोकांमधूनच त्याच्या प्रतिक्रिया उमटतात आणि त्यामुळे त्यांना आता तो विरोध ते सांभाळू शकत नाहीत. आणि म्हणूनच मालवणमध्ये असून देत, देवगडमध्ये असून देत, मग चर्चेवरनं मुद्द्यावर या ठिकाणी येतात. चर्चेच्या मुद्द्यावरनं हाणामारीच्या मुद्द्यापर्यंत येतात. परंतु इथल्या जे मुद्द्यावर येतात, मुद्द्यावर येत आहेत, त्याला एवढंच सांगतो, खरं तर आमचा पक्ष फोडला. ज्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी चांगलं काम केलं होतं, त्यांना मुख्यमंत्रीकडे दूर करण्यासाठी तुम्ही आमच्यातले काही लोक 50-50 कोटी रुपये देऊन फुटलात. आमच्या पक्षाचं नाव घेतलं, आपल्या पक्षाची निशाणी तुम्ही घेतली. तरी पण मुंबईपासून 500 किलोमीटर असलेल्या देवगडमध्ये ज्या पक्षाचं नाव नाही, ज्या पक्षाचं निशाणी नाही, त्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आज शेकडो संख्येने उभे आहेत. हीच खरी तर शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यामुळे आज अनेक कार्यकर्ते तयार झाले आहेत. आज खरं तर इथल्या आमदारांना या जिल्ह्याचा इतिहास माहीत नसेल की 1968 मध्ये शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर त्यापासून या गावामध्ये, या जिल्ह्यामध्ये शिवसैनिक काम करतायत. अनेक मंडळी आहेत की या शिवसेनेवर आज सुद्धा अनेक मंडळी आहेत की ज्या मंडळींनी 50-50 वर्ष शिवसेने या ठिकाणी काम केलं. आणि ते काम करताना सुद्धा ते सुद्धा गणेश गावकरच होते. त्यावेळेच्या मस्तावलेल्या
सत्ताधाऱ्यांना सुद्धा आवाज उठवण्याचं काम सुद्धा मला आठवतं की सुरेखा पवार कलेक्टरच्या या ठिकाणी काळा बसलेली ती सुरेखा पवार या ठिकाणी असेल, आमचे काका राऊत असतील, ही सगळी मंडळी सुद्धा तेव्हा सुद्धा शिवसेनेचीच होती. आणि तोच बाणा आज 30 वर्षांनी सुद्धा गणेश काका सारख्या एका सामान्य शिवसैनिकांनी तुम्हाला प्रश्न विचारला म्हणून त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तुम्ही त्याचे हात पकडतात. निश्चितपणे आज तुमच्याकडे सत्ता आहे, ताकद आहे. इथले खरं तर पोलीस निरीक्षक बघायला एवढंच सांगतो की सत्ता आज असेल, सत्ता उद्या नसेल, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने काम करतायत खरं तर आज कुठल्या एखादं पोलीस स्टेशन कोणी विकत घेतलंय की काय असा प्रश्न सर्वसामान्य जिल्हावासी या ठिकाणी पडलाय. खरं तर हात धरताना त्या ठिकाणी इथले पोलीस निरीक्षक तिथे समोर होते. हात कोणी धरला, एका आमदाराने हात धरला, दुसरा हात कोणी धरला तर इथल्या तालुक्यातल्या सर्वात मोठा दारू व्यवसाय असलेल्या नरने या ठिकाणी हात धरला, नरेने हात धरलाय आणि तो तुम्ही बघत होता. निश्चितपणे तुमच्या काळाधंद्याला आशीर्वाद असेल. सत्ता येईल, सत्ता जाईल. यावेळी सुद्धा सत्ता आली होती, सत्ता गेली होती, पण ज्यावेळी सत्ता येईल त्याचा हिशोब या ठिकाणी चुकता केला जाईल एवढंच आज खरं तर महागाईच्या बद्दल आपण या ठिकाणी उठवलात. गॅसचे दर किती झाले, डिझेलचे दर किती झाले, कोणाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये हे सगळे विषय आपल्याला माहिती आहेत आणि ते लोक आता विषय प्रत्येकाच्या लोकांमध्ये घेतात. नोटबंदी 2000 रुपयाची नोट काढली, नोट काढली कधी, बंद झाली कधी, ब्लॅक मनीवाल्यांचे पैसे गेले कधी, हे सुद्धा लोकांना आज या ठिकाणी माहित नाही आहे. आज आपण एखाद्याचं खातं आधार कार्ड करायचं, खातं जर लिंक असेल तरी पण त्याला 1000 रुपयाचा या ठिकाणी भुर्दंड होतो. आज तुम्ही सांगताय की प्रत्येकाच्या खात्यामध्ये 2000 रुपये या ठिकाणी येतील. किती लोकांच्या खात्यामध्ये 2000 रुपये आले? उलट जिल्ह्यातल्या 32,000 लोकांचे 2000 रुपये या ठिकाणी पाठी घेण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. आज मोदी मोठे जाहिरात देत आहेत की भारतातल्या 2 कोटी लोकांना आपण घरं दिली. खरं तर गेल्या 2 वर्षापासून इंदिरावासी घरच बंद आहेत. याची चर्चा आपल्याला या ठिकाणी विचारायची आहे. चर्चा आम्हाला प्रश्नाची विचारायची आहे. चर्चा आम्हाला लोकांच्या अडचणीच्या या ठिकाणी विचारायची आहे. आज आपण बघितलं की 2.5 वर्षापूर्वी खरं तर आरोग्य व्यवस्था संपूर्ण देशात नाही तर जगात हाहाकार झाला होता. आज मुंबई सारख्या सर्वात जगातल्या आशियातल्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा हाहाकार या ठिकाणी होणार होता. परंतु उद्धवजी ठाकरेंनी आज खरंच आपण बघितलं की नांदेड असून देत, मराठवाडा असून देत, इथपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा आज औषधं नाही आहेत. गेल्या 8 दिवसापूर्वी उधारीमध्ये औषध देण्याचं काम मी आणि खासदार विनायक राऊतांनी त्यांना या ठिकाणी करून दिलेलं आहे. आणि हे आज आपण बघितलं की 100, 150 रुग्ण एका दिवसात या राज्यामध्ये मृत्युमुखी पडतायत. आणि उद्धवजींनी तो काळ कसा आठवला असेल? हेच डॉक्टर, हीच आरोग्य यंत्रणा, हीच औषधं, या सगळ्यावर उद्धवजींनी त्यावेळीची परिस्थिती कशी हादरली आणि आता जी तुम्ही परिस्थिती कशी आहे हे या ठिकाणी बघताय. उलट बघणाऱ्यांना तुम्ही मदत झाले. इथले आमदार एखाद्याचा हात पकडतायत तर नांदेडमध्ये या भाजपच्या महिला आघाडीचे चित्रावाग या ठिकाणी सांगतायत की एका महिलेचं दुर्दैवाने या ठिकाणी बाळ मृत्युमुखी पडलं. त्याला सांगितलं, त्या महिलेला सांगितलं की तुम्हाला औषध दिलं होतं, गोळी दिली होती, ती तुम्ही घेतली नसल्यामुळे हे बाळ मृत्युमुखी पडलं. खरं तर एखाद्या महिलेला आपल्या माहिती हिरकणीपासून आपण बघतोय की बाळ असेल तर त्या बाळाला जपण्याचं काम एखादी महिला आपल्या जीवाबलीकडे करतं आणि ह्या मदतुंद असलेल्या महिला सांगतायत की आपण गोळी न घेतल्यामुळे ते बाळ या ठिकाणी गेलंय. अशा लोकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण तो विषय दाखवू. परंतु आज आपल्याला छोटे छोटे प्रश्न घेऊन लोकांपुढे जायचं आहे. आज आपण बघितलं असाल की एखादा विषय दुसरीकडे वळवण्याचं काम आज ज्यावेळी अजित पवार यांच्यावर नव्हते तेव्हा सांगितलं अजित पवारांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे. आणि आज अजित पवार यांच्या सत्तेवर यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत. त्यावेळी त्यांना कोणी प्रश्न विचारत नाहीत, पण ते प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत की अजित पवार जेव्हा तुमच्यावर नव्हते तेव्हा ते भ्रष्टाचारी होते, तुमच्यावर होते तेव्हा ते आता मात्र साधे संत झालेत का? हे प्रश्न, हे चर्चा आपल्या लोकांपुढे या ठिकाणी करायची आहे. खरं तर किरीट सोमय्यांचं नाव घेतलं. आज किरीट सोमय्यांनी कोणाकोणावर आरोप केले नाहीत. नारायण राणेंवर आरोप केलेत, हसन मुश्रीफांवर आरोप केलेत, अजित पवारांवर आरोप केलेत, अब्दुल सत्तारांवर आरोप केलेत. परंतु ह्यांच्यावर आल्यावर मात्र हे आरोप सगळे धुतल्या जाण्यासारखे स्वच्छ झालेत. ह्याची चर्चा आपल्या लोकांपुढे घ्यायची आहे. खरं तर आज हिंदू खत्रेमय म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर भाजप हे करतायत, परंतु हिंदू खत्रेमय आहेत, परंतु हेच अब्दुल सत्तार असून देत. संदेश पारकर म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने जनतेला त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवले आहे. देवगडात राणे भाजपचा 10 वर्षीय आमदार आहे, मात्र इथले मूलभूत प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे शिवसैनिक पेटून उठला आहे. प्रश्न विचारून त्याचा जाब विचारत आहे. त्याचा राग नितेश राणेंच्या मनात आहे. त्यामुळे गुंडगिरी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मात्र या गुंडगिरीला चोख प्रत्युत्तर येणाऱ्या काळात शिवसेना आणि जनता देणार आहे. देवगड सुसंस्कृत आणि शांतता प्रिय आहे, मात्र आता या ठिकाणी राडा संस्कृती निर्माण केली जात आहे असे संदेश पारकर यांनी सांगितले.
सातत्यानं सगळ्या गोष्टीवर या ठिकाणी या राज्य सरकारनं, या केंद्र सरकारनं या सगळ्या जनतेला न्यायापासून, त्यांच्या हक्कापासून हे त्या ठिकाणी वंचित ठेवलेलं आहे. आणि म्हणून याचा जाब हा इथली जनता त्या ठिकाणी विचारणार. लोक मतदानाच्या माध्यमातून, मतदानाच्या पेटीमधनं या सगळ्याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये देणार. खरं तर जो प्रकार गणेश गावकर असतील, जयेश नर असतील, बुवा तारी असतील, संतोष तारी असेल, कुलकर्णी असतील, हर्षदा ठाकूर असेल, अशा अनेक कार्यकर्त्यांनी लढवय्याची भूमिका घेतली. खरं तर या जिल्ह्यातले जे महत्वाचे प्रश्न आहे, आरोग्याच्या व्यवस्थेचा प्रश्न आहे, एसटीचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, या सगळ्यांच्या प्रश्नांची जी गरज आहे त्याच्या त्या ठिकाणी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर या जिल्ह्यातल्या जनतेला गेली 32 वर्ष या सगळ्या सत्तास्थानावर राणे आणि राणेंचा परिवार त्या ठिकाणी आहे. या 10 वर्षामध्ये, 9 ते 10 वर्षामध्ये राणे भाजपचा आमदार या मतदारसंघावर. पण या मतदारसंघातले प्रश्न आजही त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि म्हणून आवाज हा आपण बुलंद त्या ठिकाणी केलाच पाहिजे. अशा पद्धतीने त्याला त्या ठिकाणी चोख उत्तर हे त्या ठिकाणी दिलाच पाहिजे. आणि माझा शिवसैनिक आता पेटून उठलेला, प्रत्येक गावागावामध्ये ही चर्चा सुरू आहे. प्रत्येक या राज्यकर्त्याला, सत्ताधाऱ्यांना जनता त्या ठिकाणी जाब विचारते आणि कुठेतरी त्याचा राग हा त्यांच्या मनामध्ये आहे. आणि मग त्या ठिकाणी गुंडगिरी करायची, दहशत निर्माण करायची आणि कोणी आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारू नये अशा प्रकारचं वातावरण निर्माण करायचं. पण आमदार राणे आपण चुकला. ज्या पद्धतीने तुम्ही कोहिममध्ये गुंडागर्दी केली, ज्या पद्धतीने तुम्ही वैभववाडीमध्ये गुंडागर्दी केली, ज्या पद्धतीने तुम्ही या देवगड शहरामध्ये गुंडागर्दी केली, या गुंडागिरीचा चोख उत्तर येणाऱ्या काळामध्ये ही शिवसेना आपल्याला देणार आहे. देवगड हे शहर एक सुसंस्कृत शहर आहे, एक शांतताप्रिय शहर आहे. या शहरामध्ये अनेक नेते त्या ठिकाणी होऊन गेले. आजही आदरणीय कृषीतुल्य आमदार आप्पासाहेब बोगटे यांची सुद्धा कारकीर्द ही या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष ते त्या ठिकाणी आमदार होते. दादा अमृतराव राणे हे सुद्धा या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी नेतृत्व करत होते. आणि अशा प्रकारची सुसंस्कृत नेतृत्व, शांतताप्रिय नेतृत्व ही या जिल्ह्यातल्या, या देवगड मतदारसंघातल्या जनतेने त्या ठिकाणी पाहिली. पण आज काय परिस्थिती आहे? सगळीकडे त्या ठिकाणी राणेबाज संस्कृती, सगळीकडे त्या ठिकाणी गुंडगिरी, सगळीकडे त्या ठिकाणी दहशत, अशा पद्धतीने त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम सुरू आहे. आज या देवगड तालुक्याचा पाण्याचा प्रश्न वैभवजी गंभीर आहे. अनेक त्या ठिकाणी जवळजवळ 90 ते 100 कोटी रुपयाची निविदा त्या ठिकाणी काढली गेली. 55 कोटी रुपयाचा निधी हा त्या ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून या तालुक्यातल्या 17 आणि उर्वरित 9 गावामध्ये देण्याचा प्रयत्न केला. आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. आज कामामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. जनतेच्या तक्रारी त्या ठिकाणी आहे, पण हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी थांबलेला नाही. पण आम्ही आपल्याला सांगतो, देवगड शहराची नळपाणी योजना असेल, जवळजवळ 60 कोटी रुपये खर्च या नळ योजनेवर करण्याचा आमचा मानस आहे. कोरले सातंडीवरनं हे पाणी या शहराला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण या 60 कोटीच्या नळ योजनेला सुद्धा त्या ठिकाणी विरोध करण्याचं काम, त्या विकासाला अडवण्याचं काम इथला आमदार त्या ठिकाणी करतो. या जिल्हा परिषदेच्या मार्फत प्रादेशिक नळ योजनेचा आराखडा सुद्धा त्या ठिकाणी तयार झालेला आहे. बाकीचे सर्व गाव सुद्धा त्या निमित्ताने घेतलेले आहेत. पण या जलजीवन मिशनच्या माध्यमातून, या नळपाणी योजनेच्या माध्यमातून देवगडकरांना मात्र आजही त्या ठिकाणी पाणी मिळालं नाही. हर घर नळ अशा प्रकारची योजना आहे, पण त्या ठिकाणी अशा प्रकारचं पाणी माझ्या देवगड तालुक्यातल्या जनतेला त्या ठिकाणी मिळत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न गंभीर आहे. आरोग्याची व्यवस्था ही व्हेंटिलेटरवर आहे. इथल्या जनतेच्या जीवाशी हा खेळ या ठिकाणी या प्रशासनाचा, सरकारचा सुरू आहे. यामुळे देवगडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जवळजवळ 27 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. पण 27 कर्मचाऱ्यांच्या ऐवजी फक्त 10 कर्मचाऱ्यांवर हे देवगडचं ग्रामीण रुग्णालय सुरू आहे. अनेक 4 रुग्णांनी आपल्या समस्या मांडल्या. आजही त्या ठिकाणी औषध साठा नाही. आजही त्या ठिकाणी ज्या काही निदानाच्या व्यवस्था आहेत त्याही त्या ठिकाणी नाही. आणि कुठेतरी सतीश सावंत म्हणाले, देवगड नगर पंचायतीत विजय झाला तेव्हा माजी आमदार अजित गोगटे यांच्या कार्यालयावर आमदार नितेश राणेंनी अंडी फेकली होती. मात्र ते आता सोयीस्कररित्या विसरले आहेत. मात्र गणेश गावकर याने जे धाडस दाखवले त्या धाडसामुळे इथल्या जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटली. गणेशच्या आंदोलनातून ते सर्व प्रश्न सुटतील. भाजपने देवगडमधील प्रश्न समस्यांचे लावलेले बॅनर जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.
गेली 30 वर्षे राणे आणि भाजप देवगडचे सत्ताधारी आहेत. मग एवढ्या कालावधीत हे प्रश्न त्यांनी का सोडविले नाहीत, हे येथील आमदारांचे अपयश आहे. आणि आपल्याच अपयशाचे बॅनर भाजपने देवगडमध्ये लावले आहेत, असा घणाघात सतीश सावंत यांनी करत देवगड येथील वॅक्स म्युझियमचे काय झाले त्याचे भाडे थकविण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. जनतेसाठी तो लढण्याचं काम करतोय आणि त्याच ठिकाणी ज्यावेळी गणेश गावकर नागरी करण्यासाठी त्यांना वाटलं गणेश गावकर घाबरते, पण मला वाटतं काही लोक सुद्धा इथले माजी आमदार होते. मला वाटतं ह्याच ज्यावेळी नगरपंचायतीमध्ये विजय झाला त्यावेळी ह्याच अजित गोपतेंच्या कार्यालयावरती ह्याच आमदारांनी अंडी फेकलेली होती. मला वाटतं सोयीस्कर दोघेही विसरलेले आहेत, पण मला वाटतं गणेश गावकर काही विसरणारा नाही आहे. आणि म्हणून गणेश गावकरने जे काही डेअरिंग दाखवली किंवा त्याने जे धाडस केलं, मला वाटतं निश्चित गणेश गावकर तुझ्या धाडसामुळे कदाचित इथल्या जनतेचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि म्हणून या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी तू सातत्याने धाडस ठेव. निश्चित या जनतेचे प्रश्न तुझ्या या आंदोलनातून सुटतील अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही देवगडमधून येते वेळी आमदार साहेब संदेश पारकर आम्ही चर्चा करत होतो की भाजपने बरेचसे बॅनर लावले आहेत. मग पाणी प्रश्नाचा लावलाय, कचऱ्याचा लावलाय. मला वाटतं स्वतःच्या अपयशाचे बॅनर आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावले. मला वाटतं स्वतःलाही बॅनर लावतो त्यांना लाज वाटली पाहिजे की मला वाटतं सातत्याने मला वाटतं आपा गोपते इथे आमदार आहेत, त्यानंतर अजित गोपते आहेत, प्रमोद जठार आहेत, त्याच्यानंतर काँग्रेसच्या माध्यमातून असेल तरी व्यक्ती तीच आहे आणि आता भाजपचं. म्हणजे मला वाटतं सातत्याने तुम्ही आमदार आहेत आणि इथल्या नगरपालिकेला विचारताय की तुम्ही पाणी प्रश्न का सोडवला नाही. मला वाटतं तुम्ही भारतीय जनता पक्षाने आज खऱ्या अर्थाने देवगडला अविकसित ठेवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या या आमदारांनी केलेलं आहे आणि म्हणून त्याला तुम्ही जाब विचारला पाहिजे. स्वतःच्या अपयशाचे बॅनर आज भारतीय जनता पक्षाने लावलेले आहे. या नगरपंचायत आल्यापासून इथल्या आमदारांना एकच दुःख होत आहे की माझे बॅनर छापून माझे विचार सगळ्या ठिकाणी सांगून एवढे लाखो रुपये वाटून मतदारांना वाटून सुद्धा आज बुवाकारी असेल शिवसेनेच्या माध्यमातून ही नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात दिली. शेवटी त्यातले नगराध्यक्ष असतील, एखादा नगरसेवक कुठल्या मिंदेशेने जरी गेला असेल तरी खऱ्या अर्थाने नगरपंचायत इथल्या विकासाला बांधील आहे. आमचे नगरसेवक प्रत्येक प्रश्नावरती या ठिकाणी आज एक प्रश्न सोडवण्यासाठी ते बांधील आहेत. मला वाटतं तुम्ही आज आम्हाला 40 वर्षाचा हिशोब द्या. या देवगडला अविकसित ठेवण्याचं काम तुम्ही भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. आणि आज पाणी प्रश्न आज मला वाटतं देवगडचा सुद्धा तालुक्याचा, मी तुम्हाला नगरपंचायतीचं सांगत नाही, मी जिल्हा परिषदेमध्ये 17 वर्ष होतो. ही देवगड नगरपंचायत होण्यापूर्वी पाणी पुरवठ्याच्या अकाउंट क्रमांक 43 मधले लाखो रुपये आम्ही या देवगड नगरपंचायतीच्या मेंटेनन्ससाठी देत होतो. तुम्ही आज 50-50 किलोमीटरवरून पाणी आणताय. कोणाची नगरपंचायत येऊ दे, हा मेंटेनन्स इथल्या नगरपंचायतीला परवडणारा नाही आहे. तुम्ही आज एवढे वर्ष आमदार आहात, विधानसभेमध्ये या नगरपंचायतीच्या पाणी प्रश्नासाठी काय काम केलं हे त्यांनी जाहीर करावं. त्याबद्दल त्यांच्यावर उत्तर नाही. त्यांच्याजवळ उत्तर एकच आहे, दादागिरी. आम्ही बोलत असतो कोणी बोलायचं नाही, आम्हाला उत्तर द्यायचं नाही. हे दिवस आता तुमचे संपलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज मला वाटतं कोणत्याही प्रकारचे वेगवेगळे आश्वासन आमच्या सुशांत नाईक यांनी 10 प्रश्न विचारले, त्याला त्यांनी उत्तरं दिली 2200 कोटी. आता 2200 कोटी मधलं मी काय आकडेवारी सांगणार नाही, किती जनतेपर्यंत जातील आणि किती यांच्यामधली त्यातली टक्केवारी यांच्या घरापर्यंत जाईल ह्या विषयावर मी काय बोलणार नाही. पण आज आपल्याला विचार तो करावा लागेल. इथे मला वाटतं नगरपंचायतीच्या जीवावरती इथे कोणाची जागा भाड्याने घेतली होती वॅक्स म्युझियमसाठी. मला वाटतं त्याच्यात स्वर्गीय आपासाहेब गोपतेंचा सुद्धा पुतळा होता. काय यामध्ये बऱ्याच राष्ट्रपुरुषांचे होते. मला वाटतं त्या वॅक्स म्युझियमचं काय झालं. त्या वॅक्स म्युझियमचा मालक काही दिवसापूर्वी आम्हाला भेटला, साहेब आजही मला कायम आश्वासनं दिली जातात, माझं भाडं मिळत नाहीये. मी ज्यावेळी त्यांच्यासोबत होतो, जिल्हा बँकेचा अध्यक्ष होतो आणि मला वाटतं इथल्या आमदारांनी मीठ मुंबईचा असा पेंडॉल घातला होता आणि एका कार्यक्रमाला नारळ फोडण्यासाठी बोलवलं आमदार साहेब. म्हणाले इथे आम्ही वॉटर स्पोर्ट करणार आहोत आणि म्हणाले फक्त एकच अपेक्षा की जिल्हा बँकेने लोन द्यावं. आणि मी ठीक आहे, कायदेशीर त्याच्यामध्ये काही कागदपत्र व्यवस्थित असेल तर लोन द्यायला काही हरकत नाही आहे. मीठ बुमरी किंवा मीठगावमध्ये जर वॉटर स्पोर्ट सारखा 4-5 कोटीचा प्रकल्प होत असेल तर निश्चित मला जिल्हा बँकेला आनंद आहे.
प्रस्ताव तुमचा हा ना, मला वाटतं मी बँकेत पोहोचण्यापूर्वी जो मूळ जमीन मालक होता तो बँकेपर्यंत पोहोचला. तो म्हणालो, साहेब ज्याने हे भूमिपूजन करायला लावलंय त्याच्या जमिनीशी काही संबंध नाही, खरा मालक मी आहे. म्हणजे जमीन कोणाची, काय कोणाची, मालक कोण हे यांना माहिती नाही. आणि त्या ठिकाणी यांनी नारळ फोडायचं. मला सांगा, त्या प्रकल्पाचं काय झालं, वॅक्स म्युझियमचं काय झालं, औषध आपल्या दारी काय झालं, अशी बरीच आश्वासनं. म्हणजे शासन म्हणून ज्या काही गोष्टी करायच्या या गोष्टी वेगळ्या. देवगड शहरात होऊ द्या चर्चा या उपक्रमासाठी आपल्याशी चर्चा करण्यासाठी उपस्थित जॉईंट किलर आमदार वैभवजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे आमचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर साहेब, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक साहेब, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि आमचे नेते सत्यजित सावंत साहेब, त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख नीलम पालवताई, त्याचप्रमाणे आमच्या देवगड तालुक्यातील सगळे नगरसेवक, सरपंच, सदस्य, महिला आघाडी, माझ्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं ते माझे परम मित्र या देवगड तालुक्याचे तालुका प्रमुख जयेश नर, बुवा तारी, संतोष तारी, निनाद देशपांडे, ज्या एकट्या रणरागिणीने या ठिकाणी या आमदाराला ज्या ठिकाणी लढत दिली त्या आमच्या हर्षाताई ठाकूर मॅडम, या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो, सगळ्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी या होऊ द्या चर्चा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधतो. मित्रांनो, खरं तर होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम सन्माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावागावात हा कार्यक्रम घ्यायला सांगितलाय. त्या निमित्ताने काही दिवसापूर्वी पटेल कॅन्टीनला हा कार्यक्रम झाला आणि आज हा कार्यक्रम या शहरात होतोय. देशातील आणि राज्यातील प्रश्नांवर बोलण्यासाठी माझे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. पण मित्रांनो, देवगड तालुक्यातील स्थानिक प्रश्नांवर या ठिकाणी मला बोलणं गरजेचं वाटतं. गेले काही दिवस गणेशोत्सव काळापासून किंवा त्याच्या आधीपासून जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव या ठिकाणी होत असताना कुठेतरी देवगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाने चांगली सेवा द्यावी या सेवाभावी हेतूने या ठिकाणी आमची युवा सेना यांच्या मार्फत आम्ही एक पत्रव्यवहार केला आणि या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, जी रिक्त पदे ती भरली पाहिजेत, याच्यासाठी पत्रव्यवहार झाला. आणि त्या पत्रव्यवहारावर या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रेस नोट काढली, एक सभा मीटिंग घेतली आणि त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला की या ठिकाणी 4 अधिपरिचारिका आणि 2 डॉक्टर यांची तात्काळ नियुक्ती करतोय. ही नियुक्ती झाली का म्हणून बघण्यासाठी दुसऱ्या दिवशी साहेब फुलं घेऊन गेलो आम्ही. म्हटलं नियुक्ती झाली असेल, डॉक्टर आले असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. पण त्या ठिकाणी ज्यावेळी आम्ही स्वागत करायला गेलो तेव्हा सत्य परिस्थिती ही होती की त्या ठिकाणी एकही जागा भरलेली नव्हती. आणि मग त्याचा अल्टिमेटम आम्ही सोमवारपर्यंत दिलं होतं. सोमवारी तुम्ही ह्या जागा भरा. त्याप्रमाणे शल्य चिकित्सक यांनी आम्हाला आश्वासन दिलं की या सगळ्या जागा आम्ही भरतो म्हणून. आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो असताना आमदार त्या ठिकाणी त्यांची आरोग्य कल्याण समितीची मीटिंग घ्यायला आले होते. आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांनी बघितलं असेल. कोणत्याही प्रकारची अरेरावी न करता साध्या पद्धतीत त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाबद्दल प्रश्न आम्हाला डॉक्टरांना विचारायचे, आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची नाहीये या भाषेत आम्ही त्यांना सांगितलं. परंतु मी हा तुमचाही आमदार आहे, मला तुमचे प्रश्न सोडवायचे आहेत, तुम्ही माझ्याशी चर्चा करा. म्हणून त्या ठिकाणी चर्चेला सुरुवात झाली आणि त्या चर्चेचं रूपांतर या ठिकाणी हाणामारीत झालं. का? कारण विचारलेले प्रश्न या ठिकाणी आमदारांना कुठेतरी झोंबले. आमदार गेली 10 वर्ष या ठिकाणी सत्ता आहे, 9 वर्ष आमदार आहे त्या ठिकाणी. पण 9 वर्षात एकदा तरी आमदारांनी या ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नावर चर्चा केली का? विधानसभेत आवाज उठवला का? 9 वर्षात डॉक्टर भरले नाहीत? कारण यांना यांची खासगी रुग्णालय चालवायचे. देवगड तालुक्यातील ग्रामीण जनतेला या प्रायव्हेट हॉस्पिटलचा खर्च परवडणार आहे का? याची जबाबदारी कोण घेणार? हा जाब विचारायला गेलो. हा जाब आम्ही विचारायचा नाही का? मित्रांनो, खरं तर या सगळ्या कालच्या प्रकरणावरून मला सन्माननीय उद्धव साहेबांचा या ठिकाणी फोन आलेला. खरंच खूप भरून आलं होतं की माझ्या कुटुंब प्रमुखाला माझी काळजी आहे आणि उद्धव साहेबांनी मला माझी काळजी घ्यायला सांगितली. मी मातोश्रीचा कायम ऋणी नाही. या सगळ्या प्रकरणावर साहेब बोलत असताना आज पूर्ण देवगड शहरात काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले. साहेब मला विचारायचं आहे,
आमची सत्ता नगरपालिकेत नगरपंचायतीत आली 1 वर्ष झालं, बरोबर. आज 1 वर्ष झाल्यानंतर देवगडच्या जनतेची दिशाभूल करून हे आमचे नगरसेवक तुमचा पाणी प्रश्न सोडवत नाहीत असं दाखवत आहेत. पण गेल्या मागील 5 वर्षात तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही 9 वर्ष आमदार आहात, तुम्ही का नाही पाणी प्रश्न सोडवला देवगडचा? हे आम्ही विचारायचं नाही का? अधिकार आहे, नागरिक आम्ही. साहेब, या ठिकाणी मोठे मोठे होर्डिंग लावलेत. जवळपास 222 कोटीची कामं या ठिकाणी आमदारांनी या विधानसभेत केली. या 222 कोटीचं कॅल्क्युलेशन 2200 कोटीची कामं केलीत. याचं जर गणित घातलं तर प्रत्येक तालुक्याला किती लाख, प्रत्येक गावाला किती लाख आले पाहिजेत, किती कोटी आले पाहिजेत, ते आलेत का, आपल्या गावाचा विकास झालाय का, हे सगळं आपण उघड्या नजरेने पाहिलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. साहेब, त्यात एक मुद्दा आहे. 250 कोटी रुपये गगनबावडा घाटासाठी खर्च केलेत. अहो, लाज वाटली पाहिजे. त्या गगनबावडा घाटात जर एखादी डिलिव्हरीची बाई जर कोल्हापुरात न्यायची झाली ना तर तिचं बाळंतपण त्या गाडीत होईल, अशी परिस्थिती त्या गगनबावडा घाटाची आहे. मग 250 कोटी गेले कुठे, हे आम्ही विचारायचं नाही का? आणि हे प्रश्न जर आम्ही विचारायला गेलो तर आमदार आम्हाला गाडीत उचलून टाकून बाहेर नेऊन चर्चा करूया, तुला दाखवतो मी कोण आहे आणि तू कोणाशी बोलतोय. साहेब, माझं खुलं आव्हान आहे. मी माझ्या घरच्यांना साहेब सांगितलंय, पक्षासाठी माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही काळजी करू नका म्हणून. पण जोपर्यंत जीवात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी प्रामाणिक राहणार आणि शिवसेनेचं जे चिन्ह असेल त्या चिन्हाचा प्रचार करणार. साहेब, या ठिकाणी बारीक बारीक प्रश्न आहेत हो नगरपंचायतीचे. यांनी मोठे मोठे बॅनर लावलेत, काय केलं उभाटाने, काय केलं उभाटाने. साहेब, एक कचरा गाडी मागच्या सत्तेच्या काळात नगरपंचायतीच्या, तिचे 2 टायर खराब झालेले. साहेब, ते टायर खराब झालेले, टायरची किंमत किती साहेब? 2 टायरची अगदी 20,000 रुपये. परंतु आपल्या नातेवाईकाची गाडी त्या ठिकाणी चालावी म्हणून. यावेळी सुशांत नाईक, नीलम पालव, ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर, जयेश नर, गणेश गावकर यांनी देवगडमधील प्रश्न समस्यांचा पाडा वाचत केंद्र आणि राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली. महागाईची तसेच भाजपच्या माध्यमातून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली. बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड केला. नंबर 1 निर्धार न्यूज, देवगड.